नमस्कार मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. शास्त्रानुसार जिथे तुळशीचे रोप असेल तिथे महालक्ष्मीचा वास कायम असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली आणि त्याची योग्य काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्याच्या घरात स्थान बनवते. पण तुळशीचे काही वास्तुनियम लक्षात ठेवायला हवे. अशा परिस्थितीत आपल्या वास्तुनियमांबद्दल जाणून घेऊया. 1. तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा, उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा निवडा. 2. नित्यनियमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. अशा परिस्थितीत त्याच्या हात एक नवीन ऊर्जा संचारते, ज्यामुळे तो यशस्वी होतो. 3. जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा चुकूनही फिरकत नाही. पण जिथे तुळशीचे रोप लावले जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहते. 4. रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 5. शास्त्रानुसार तुळशी माताने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबातून राजा बनवते. त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची स्वमनाने पूजा करतो त्याला त्याचे नक्की फळ मिळते. जर तुमचा व्यवसाय खराब चालला असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका. दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा. तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असतील तर तुळशीच्या रोपांची मुळे घ्या आणि गंगाजलाने धुवा. त्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कापडात बांधून ठेवा. हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील. जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल आणि घरातील बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचे रोप आणावे आणि त्याची नियमित पूजा करा आणि मग तुळशी मातेचा चमत्कार पहा. समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळी तुळशीची 4 ते 5 पाने तोडून घ्या. झोपताना उशाखाली ठेवा आणि झोपा आणि सकाळी नंतर काही पाने खा. हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपतील. अशा स्थितीत उरलेली पाने पुन्हा उशाखाली ठेवा आणि झोपी जा आणि सकाळी खा. या नियमांचे पालन करा आणि चमत्कार पहा. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये मिळण्यासाठी तुळशीच्या पानांचे खूप महत्त्व आहे. देवाला काही अर्पण करायचे असेल तर तुळशीचे पान अर्पण करावे असे म्हणतात. तुळशीचे पान अर्पण केल्याने ते आनंदी होतात. वास्तविक तुळशीच्या पानांचा उपयोग प्रत्येक देव आणि देवींच्या पूजेत केला जातो. मात्र शंकर आणि गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी 7 तुळशीची पाने, काळी मिरी मुठीत घ्या आणि त्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा. सर्व काही व्यवस्थित होते. तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने फिरवावे लागेल, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही असे सांगितले जाते. तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि उदबत्ती अर्पण करावी. तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरींची पूजा करावी. जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा, लसूण, मांस आणि मद्य यांचे सेवन सोडून द्यावे. तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारापासून सुरक्षित राहते. तुळशीची पूड अनेक रोगांना मुळापासून दूर करते. जर तुम्ही घरी कधी तुळशीचे रोप आणले असेल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळीच लावा
अशा परिस्थितीत चुकूनही शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका. याची विशेष काळजी घ्या. घाण किंवा अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये. नेहमी फक्त स्वच्छ पाण्याचा वापर करावा. जर पाणी पिण्यास योग्य नसेल तर ते वापरू नका. तर ते पाणी तुम्हाला पिण्यासाठी वापरू शकता. अशा पाण्यानेच तुळशीला पाणी घालावे. याशिवाय इतर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील. घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगाही दिसू लागतील. ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते, कबूतर तिथे घरटे बनवतात. हे अशुभ केतूचे लक्षण मानले जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्यामा तुळशीला नेहमी नैऋत्य आणि दक्षिण दिशेला ठेवले जाते. श्याम तुळशीची पाने एकदम हिरवी आणि मोठी असतात. त्याला तुळशीजी असे म्हणतात. तुळशीची दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. मित्रांनो, घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही. टेरेसवर तुळशीची ठेवण्याशिवाय दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा. तुळशीला कधीही एकटे ठेवू नका. केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा. दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा आणि मोहिनीने बांधा. यामुळे वास्तुदोषामुळे होणारी हानी होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने तुळशी विवाह या मानाने केला तर त्याच्यावर सर्व देवदेवतांचा आशीर्वाद राहतो व देवी आई नेहमी त्याच्यासोबत राहते आणि त्याची चांगली कामे पूर्ण करते. मित्रांनो, तुमच्या घरात ही तुळशीची रोप असेल तर त्याची काळजी नक्की घ्या. तुळशी माता तुम्हाला सुख, समृद्धी आणि संपत्ती देईल. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.